नमस्कार. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी शासकीय सेवेतून निवृत्त झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 30 जून रोजी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फेररचनेबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं एक मोठा आणि दिलासादायक निर्णय दिलाय. अनेकदा काय व्हायचंय, कर्मचाऱ्याची वार्षिक वेतनवाढ 1 जुलै रोजी होणार असायची, पण तो 30 जूनलाच निवृत्त झाल्यामुळे प्रशासनाकडून ही शेवटची वेतनवाढ नाकारली जायची. पण उच्च न्यायालयानं स्पष्ट केले की कर्मचाऱ्यानं निवृत्तीपूर्वीच्या वर्षात सलग 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ काम केले असल्यास त्याला 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ नोशनल इन्क्रिमेंट मिळायलाच हवी. एका सोप्या उदाहरणानं समजून घेऊ. समजा एका कर्मचाऱ्याचं निवृत्तीच्या वेळी बेसिक वेतन 50,000 रुपये होते. जुन्या पद्धतीनुसार त्याला 25,000 रुपये मूळ पेन्शन मिळायची. पण कोर्टाच्या निर्णयानुसार 1 जुलैची 3% वेतनवाढ धरून त्याचे बेसिक 51,500 रुपये होईल. परिणामी त्याची मूळ पेन्शन 25,750 रुपये होईल. म्हणजेच दरमहा थेट 750 रुपये प्लस अधिक महागाई भत्ता वाढेल. समजा एक शिपाई कर्मचारी 30 जून रोजी 30,000 रुपये बेसिक वेतनावर निवृत्त झाला. जुन्या पद्धतीनुसार त्याला मूळ पेन्शन 50% म्हणजेच 15,000 रुपये मिळत होती. नवीन निर्णयानुसार 1 जुलैची 3% वेतनवाढ धरून त्याचे बेसिक 30,900 रुपये मानले जाईल. नवी पेन्शन यानुसार त्याची मूळ पेन्शन 15,450 रुपये होईल. म्हणजेच दरमहा थेट 450 रुपये अधिक महागाई भत्ता DA पेन्शनमध्ये कायमस्वरूपी वाढेल. केवळ पेन्शनच नाही तर ग्रॅच्युटी आणि रजा रोखीकरणाची लीव्ह एनकॅशमेंट रक्कमही वाढून मिळणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही संपूर्ण थकबाकी प्रशासनाला 90 दिवसांच्या आत अदा करावी लागणार आहे. ही माहिती तुमच्या ओळखीच्या सर्व निवृत्त शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.